नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 मे 2026 करंट अफेअर चालू घडामोडी 8 मे 2026चे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1, जागतिक रेड क्रॉस दिन केव्हा साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 8 मे. प्रश्न क्रमांक 2, रेड क्रॉस दिन 2026ची थीम काय आहे? युनायटेड इन ह्युमॅनिटी. प्रश्न क्रमांक 3, 7 मे 2026 रोजी ऑपरेशन सिंधूला किती वर्ष पूर्ण झाली? बरोबर उत्तर आहे 1 वर्ष. प्रश्न क्रमांक 3, प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 4, भारत ते श्रीलंका 29 किलोमीटर समुद्रात पोहून कोणी जागतिक रेकॉर्ड केला आहे? ईशांक सिंग. प्रश्न क्रमांक 5, इंटा व्हायरसचा प्रसार प्रामुख्याने कशामार्फत होतो? उंदीर. हंटा व्हायरस हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे? विषाणू. तर आता हे जे डिटेल एक्सप्लेनेशन आहे ते बघूयात. प्रश्न क्रमांक 1, 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाने बहुमत मिळवले आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, BJP. 5 मे 2026 ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री कार्यकाळ संपला. भाजपा 293 पैकी 207 जागांवर विजयी, तर तृणमूल काँग्रेस 80 जागा. याचं जे काही संपूर्ण विश्लेषण आहे ते बघणार आहोत. अशाच अनेक प्रकारचे बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 2, नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ते अरुणाचल प्रदेशातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जोरामआनिया. आता आपण नीती आयोग काय आहे आणि त्याच्यावरील जे प्रश्न आहेत ते बघूयात. नीती आयोग म्हणजेच की नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याची जी स्थापना झालेली आहे ती 1 जानेवारी 2015 साली झालेली आहे. त्याचे अध्यक्ष पंतप्रधान आहेत, उपाध्यक्ष अशोक लाहिरी आणि CEO आहे निधी छिब्बर. हे महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. यावर तुम्हाला करंट अफेअरचे प्रश्न येऊ शकतात परीक्षेला. प्रश्न क्रमांक 3, ADBने आशिया पॅसिफिकमधील ऊर्जा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी किती गुंतवणुकीची योजना जाहीर केली आहे? ऑप्शन 1, $60 अब्ज, ऑप्शन 2, $50 अब्ज, ऑप्शन 3, $70 अब्ज, ऑप्शन 4, $40 अब्ज. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3, $70 अब्ज. याचे आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघूयात. आशियाई विकास बँकेने ADB आशिया पॅसिफिक प्रदेशात 2035 पर्यंत ऊर्जा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी $70 अब्ज गुंतवणुकीची योजना जाहीर केली आहे. याचे जे मेन उद्दिष्ट आहे ते की सीमापार ऊर्जा ग्रीड आणि डिजिटल पायाभूत सुविधा आणि ब्रॉडबँड प्रवेशाचा विस्तार करणे यासाठी ADBची स्थापना करण्यात आलेली आहे. आता आपण मुळात ADB काय आहे हे बघूयात. ADB म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक. याची स्थापना जी झाली आहे ती 19 डिसेंबर 1966. अध्यक्ष आहे मसातो कांडा, 11वे अध्यक्ष आहेत हे. मुख्यालय मान लुआंग, फिलिपिन्स आणि सदस्यत्व 69 देश इस्रायल. हे महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. यावर सुद्धा आपल्याला आत्ता 2026मध्ये स्पर्धा परीक्षांसाठी करंट अफेअर्समध्ये हे प्रश्न येऊ शकतात. ADB म्हणजे काय आणि याची स्थापना कुठे आणि कधी झाली आणि याचे अध्यक्ष कोण आहेत? त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 4, PM सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत कोणते राज्य देशातील क्रमांक अव्वल राज्य ठरलेले आहे? ऑप्शन 1, उत्तर प्रदेश, ऑप्शन 2, महाराष्ट्र, ऑप्शन 3, गुजरात, ऑप्शन 4, यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, महाराष्ट्र हा देशातील क्रमांक 1चं अव्वल राज्य ठरलेले आहेत PM सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत. आता यासंबंधी आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघूयात. अव्वल राज्य महाराष्ट्र. 5.15 लाखांहून अधिक घरांमध्ये सौर पॅनल बसवले. कालावधी आहे ऑक्टोबर 2025 ते फेब्रुवारी 2026. या कालावधीत राज्याने 1,08,327हून अधिक घरांमध्ये छतावरील सौर यंत्रणा स्थापित केल्या आहेत. स्थान आहे महाराष्ट्राने गुजरात आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांना मागे टाकले आहे. योजना आहेत. या योजनेचा उद्देश घरगुती वापरांसाठी सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणे आणि 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणे. लॉन्च तारीख आहे 13 फेब्रुवारी 2024. हे देखील अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न ठरलेले आहेत.
प्रश्न क्रमांक 5, 2026 पुलिट्झर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहेत? ऑप्शन 1 सुवर्णा शर्मा, ऑप्शन 2 आनंद आरके, ऑप्शन 3 वरील दोन्ही, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, वरील दोन्ही. म्हणजेच की सुवर्णा शर्मा आणि आनंद आरके ह्या दोघांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. डिटेल एक्सप्लेनेशन बघूयात. त्यांनी ब्लूमबर्गसाठी तयार केलेल्या TRAPPED नावाच्या ग्राफिक इन्व्हेस्टिगेशनच्या सचित्र वार्तांकन अहवालासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. हा अहवाल भारतात डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणुकीच्या सायबर फ्रॉड वाढत्या जाळ्यांचा पर्दाफाश करणारा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. याच्यावर तर 100% तुम्हाला प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. तर याच्या संबंधित आणखी प्रश्न बघूयात. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 कोणाला मिळाला? तर बरोबर उत्तर आहे सीता अशोक शेळके. प्रश्न क्रमांक 2, CEO ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया. MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता यांना भेटलेला आहे. संगीता कलानिधी पुरस्कार 2026 डॉक्टर जयंती कुमारेश यांना. प्रश्न क्रमांक 26चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार हा कोणाला भेटलेला आहे? तर बरोबर उत्तर आहे कावेह मदाणी. एबेल पारितोषिक 2026 गर्ल फायटिंग्स 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्कार हा डॉक्टर C श्रीनिवासराव साहेब यांना मिळालेला आहे. मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026 अनिता चौधरी यांना भेटलेला आहे. पुलिट्झर पुरस्कार 2026 सुवर्णा शर्मा आणि आनंद आरके. अशाच प्रकारचे आपण 8 मे 2026 चालू घडामोडी करंट अफेअर्स डेलीचे जे काही व्हिडिओ आहेत ते बघणार आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण डेली जे काही 9 मे 10 मेचे प्रश्न आहेत ते बघूयात. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.